परभणीमध्ये शेतकरी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटना, काँग्रेस युवक कम्युनिटी पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सामाजिक आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येत आज चक्काजाम आंदोलन केले। परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या MIDC कॉर्नर परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। 1.5 ते 2 तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी राज्य सरकार मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून राज्याचे मंत्री तर थेट विधान भवनातच पत्ते खेळत आहेत आणि त्यामुळे त्यांचा निषेध करत आंदोलकांनी आंदोलनस्थळी रम्मीचा डाव मांडला। सुमारे 1.5 ते 2 तास चाललेल्या या रस्ता रोको नंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हे आंदोलन संपवलं असून आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यांची रवानगी परभणी शहरातील नवामुंडा पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। नांगर यासाठी आहे की शेतकऱ्याला याची किंमत माहिती आहे। याच्यानं शेतकरी जमीन नीट करतो, वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या वावरामध्ये गेलेला बैल नीट करतो, परंतु सरकारला आता हे हातात घेतल्याशिवाय सरकार नीट होणार नाही असं आमची ठाम भूमिका आहे। सरकार जर आमचं लोकशाही पद्धतीने असलेलं आंदोलन जर मान्य करत नसेल किंवा त्याला जर झुकणार नसेल तर आम्ही हे रुग्ण आज हातात घेतलं आहे। आज हातात घेतलेलं रुग्ण कधी याच्या ढुंगणावर पडेल हे सरकारला कळणार नाही आणि जेव्हा ज्यांचे ढोबरं लाल होतील तेव्हा सरकारला कळेल की शेतकऱ्यांची काय ताकद आहे। म्हणजे आम्ही काय तुम्हाला काय कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती मागायला आलो नव्हतो, तुम्हाला शेतकऱ्यांची मतं हवी होती, त्या मतावरती तुम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून तुम्ही 7-12 कोरा 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 नावाचं गांजर दिलं आणि ते गांजर आज तुम्ही मोडून खाल्लं। तिन्ही त्रिकूट चोराचं सरकार एकत्र आलं आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज ते भाग पडत नाही आहे। त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नाही आहे। आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्हाला शब्द दिला होता तो पाळा, नाही तरी गाठ ह्या रुमण्याशी आहे। हे जे 4 प्रमुख मागण्या आहेत त्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काय? स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या जर घ्यायला बसल्या तर आपल्याला तासभर पुरणार नाही। बियाण्याचे भाव मागलेले आहेत, खतं आणि युरिया ब्लॅकने घेतल्याशिवाय मिळत नाही। उच्च दर्जाचे जो बियाणं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते। शक्तीपीठाचा महामार्ग आमच्या गळ्यामध्ये लादला जातो आहे। अनेक ठिकाणी बळजबरीने जमिनी हस्तांतरित करायचा प्रयत्न चालू आहे। याशिवाय आम्हाला आमचा कृषी माल जो आहे साठवण्यासाठी इथे कुठे जागा नाही आणि आमचा भाव आम्हाला ठरवायचा अधिकार नाही। हे अनेक मुद्दे आहेत। या मुद्द्यावरती जर भांडायला बसलं तर दिवस पुरणार नाही। कोण सहभागी झाले आहेत आपल्या आंदोलनामध्ये? या आजच्या आंदोलनामध्ये सरकार सोडून बाकी सगळे सहभागी आहेत आणि सरकारचे काही लोक आहेत ज्यांनी आम्हाला अंतरून पाठिंबा दिला आहे आणि की त्यांनाही माहिती आहे की आपलं सरकार चोराचं सरकार आहे, पण उघड बोलता येत नाही। ईडी मागं लागेल, ईडीची शिडी मागं लागेल ही भीती आहे। म्हणून आम्हाला अनेकांनी सांगितलं साहेब आम्ही तुमच्यासोबत आहेत, पण समोर येता येणार नाही। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, शेतकरी संघटना असेल, अशा एकूण 21 पक्ष आणि संघटनाचा आम्हाला पाठिंबा आहे। आणि हे जे आंदोलन आहे हे कुठल्या पक्षाचं किंवा याचं आंदोलन नाही, शेतकऱ्याचं आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे। बिलकुल होऊ शकतो। सरकारने आधी आश्वासन दिलेलं आहे। आज मोठमोठ्या भांडवलदारांचे कर्ज माफ होतं तर साध्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला कुठला अर्थ आहे? माझं म्हणणं कर्जमुक्ती झाली पाहिजे। कर्जमुक्ती हा आमचा हक्क आहे। आमच्या शेतीमालाला भाव नाही, बरोबर आहे। आमच्या खताचे सगळ्याचे भाव वाढवलेत। शेतकरी आज तोट्यात राहून शेती करतोय आणि सगळ्या जगाला पोचतोय आणि त्यामुळे कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे। सरकारला शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करता येतात, कर्ज काढता येतं, पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी सरकार नाटक करत असेल तर आम्ही चालू देणार नाही। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।